राज्याच्या इतिहासात गाजलेल्या वादग्रस्त निवडणुकांमध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा समावेश झालाय। या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून सगळे नियम आणि कायदे धाब्यावर बसवण्यात आले। साध्या वेशातले 100 पेक्षा अधिक पोलीस थेट सत्ताधाऱ्यांच्या बाजूने मैदानात उतरल्याचे आरोप झाले। 2 मंत्र्यांना फरफटत नेण्यात आलं। विशेष म्हणजे 2 सत्ताधारी पक्षांमधलीच ही भांडणं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली। आज या निवडणुकीचे पडसाद हे दोन्ही सभागृहात उमटले। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी थेट साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिलेत। त्या उपसभापती असल्या तरी शिंदे गटाच्या नेत्या सुद्धा आहेत। गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, साहजिकच उपसभापती पदाचा वापर करत एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना शह दिला। शिंदे गटाच्या नेत्यांसोबत दादा गटाचे नेते देखील भाजपच्या नेत्यांना खेटले आणि शह देण्यात आला। पहिल्यांदाच सत्तेत असताना शिंदे गटाच्या नेत्यांनी विरोधी पक्षाप्रमाणे पायऱ्यांवरती आंदोलन सुद्धा केलं। थोडक्यात साताऱ्याच्या जिल्हा परिषदेची इलेक्शन ही शिंदे फडणवीसांमधली ठिणगी पेटवणारी ठरली आहे। पण ही ठिणगी पेटली आणि विझली असं होणार नाहीये, बडा पंगा होणार आहे हे मात्र निश्चित आहे। आजच्या सभागृहाच्या चर्चेत कोणी कोणाला कसं खिंडीत गाठलं, आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे सत्तेच्या अधिकारांचं हे प्रकरण कसं आहे आणि हा पंगा कोणाला कसा महागात पडू शकतो समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सुरुवातीला सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं हे थोडक्यात सांगते। तर झालं असं की निवडणुकीपूर्वी भाजपच्या नेत्यांनी शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विरोधात लढायचं ठरवलं। शिंदे भाजप एकत्रित लढणार नाही असा निर्णय झाल्यावर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढली आणि थोडक्या मतांनी बहुमतात आली। त्यानंतर मात्र शिंदे गट आणि भाजपने एकत्र सत्ता स्थापन करावी असा सूर आवळला जाऊ लागला। पण या गोष्टीला शिंदे आणि अजितदादांच्या गटातनं विरोध चालू झाला। त्यातनंच मग भाजपने आपलाच अध्यक्ष विराजमान होणार हे पक्क ठरवलं। अपहरणाच्या केसेस पडल्या, पोलीस केस, चौकशी असं निमित्त झालं आणि 2 सदस्यांना पोलिसांमार्फत मतदानापासून वंचित ठेवण्यात आलं। काही सदस्य फोडण्यात आले। भाजपनं इथं थेटपणे सत्तेचा फायदा उचलला हे जगजाहीर झालं। पण इतका सगळा ड्रामा नेमका का आणि कशासाठी झाला, तर जिल्ह्यावरती नियंत्रण कोण ठेवणार या राजकारणातनं जयकुमार गोरे हे भाजपकडनं आक्रमकपणे समोर येणारं नाव। सोलापूरचे पालकमंत्री असले तरी स्वतःचा जिल्हा म्हणून ते सातारा जिल्ह्यावरती नियंत्रण मिळवू पाहतायत। दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई सुद्धा सातत्याने मंत्री राहिलेले आहेत। ते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत। पालकमंत्री पदाचा आधार घेऊन ते सुद्धा सातारा जिल्ह्यावर नियंत्रण मिळवू पाहतायत। तर राष्ट्रवादीच्या मकरंद पाटलांना अजितदादांनी राजकीय बळ दिलंय। जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडू लागली आणि शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांचं जुळायला लागलं। त्यातनंच आता गोरे विरुद्ध देसाई आणि मकरंद पाटील असं जिल्ह्याचं गणित झालेलं आहे। तिघेही मंत्री, तिघेही वेगवेगळ्या पक्षात आणि तिघांना जिल्ह्याचं नेतृत्व करण्याचं स्वप्न पडलेलं। यातनंच मग जिल्हा परिषदेवर एक हाती नेतृत्व ठेवण्यासाठी हे तिन्ही नेते ईर्षेला पेटणार हे स्पष्ट होतं आणि तसंच घडलं। त्यातही सत्तेच्या सगळ्यात जास्त जवळ कोण जाणार या प्रश्नातनं साताऱ्यात पोलीस प्रशासनच मदतीला घेण्यात आलं आणि सगळं काही उघड पडलं। आता या जिल्हा परिषदेत गोरेंनी बाजी मारली खरी, पण ती पोलीस प्रशासनाचा वापर करून। दुसरीकडे शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील देखील सत्तेत विराजमान असणारे मंत्री। या मंत्र्यांना साधे कॉन्स्टेबल ओढून नेत असतील तर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या समोर या नेत्यांची आणि सत्ताधारी असण्याची काय किंमत राहिली। पर्यायाने हे प्रकरण साताऱ्यापुरतं मर्यादित न राहता ते सभागृह आणि कॅबिनेटच्या पर्यंत येणार हे स्पष्ट होतं। पण हे प्रकरण ज्या पद्धतीने सभागृहात मांडण्यात आलं ते मात्र नोंद घेण्यासारखं आहे। विधानसभेत राहुल नार्वेकर अध्यक्ष आहेत। त्यांच्या समोर साताऱ्याच्या इलेक्शनची चर्चा झाली नसती आणि झाली असती तरी अपेक्षित निर्णय काही मिळाला नसता। म्हणून विधान परिषदेत सभापतीच्या खुर्चीवर उपसभापती नीलम गोरे विराजमान असताना हा विषय चर्चेत आणण्याचा कार्यक्रम शिंदे गटाच्या नेत्यांनी केला। शंभूराज देसाई बोलायला उभे राहिले। पोलीस अधीक्षकांवर त्यांनी आरोप केले। पण हे आरोप करताना त्यांनी केलेली विधानं बरीच महत्वाची आहेत। तुषार दोशी या सातारा एसपींवरती आरोप करताना देसाई असं म्हणाले की अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला तेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते। एकनाथ शिंदेंनी 2 वेळेला मला तिकडे पाठवलं होतं। अंतरवली सराटीत प्रचंड उद्रेक होता। त्यावेळी तुषार दोशींना तिथनं का काढलं? अंतरवली सराटीत गोळीबार झाला, लाठीमार केला, त्यावेळी जालन्यातनं तुषार दोशींना काढण्यात आलं। त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा। अर्थात देसाई यांनी ही लाईन घेतलीच,
फडणवीसांना थेट टार्गेट करण्यासाठी. अंतरवली सराटी प्रकरणात फडणवीसांची भूमिका होती, त्यांच्या आदेशाने लाठीमार झाला होता, असे आरोप आजही विरोधक करत असतात. अशा वेळी तुषार दोषी कसे फडणवीसांच्या मर्जीतले आहेत हेच देसाई यांना सांगायचं होतं. याशिवाय मराठा क्रेडिट शिंदेकडे देण्याचं काम करत हा अधिकारी नेमका कोणाचा, हा संभ्रम निर्माण करण्याचं काम देसाईंनी केलंय. म्हणजेच काय, थेट फडणवीसांवरती आरोप करण्याचं काम शंभूराज देसाईंनी केलंय. आता या सगळ्या प्रकरणात काही वेळातच सभापती राम शिंदे येणार असल्यानं गोऱ्हेंना सभापती पदाच्या खुर्चीवरनं जावं लागणार होतं. त्यामुळेच गोऱ्हेंनी तातडीनं निर्णय घेत तुषार दोषी यांच्या निलंबनाचे आदेश दिले. आजवर गृहमंत्र्यांच्या विभागात थेटपणे हस्तक्षेप करण्याचं धाडस कुणीही केलेलं नाहीये. शिंदे हे मुख्यमंत्री असताना फडणवीसांकडे गृह खातं होतं. उपमुख्यमंत्री होण्याची वेळ आली तरी सुद्धा त्यांनी गृहमंत्री पद काही सोडलं नव्हतं. या काळात देखील मुख्यमंत्री म्हणून शिंदेंनी आपला हस्तक्षेप वाढवला होता, पण आपल्या सोयीचं राजकारण पडद्यामागणं करणं आणि थेट करणं यात जमीन आसमानचा फरक असतो. आजवर एकनाथ शिंदेंचा हस्तक्षेप पडद्यामागणं होत होता. आज मात्र थेट गोऱ्हेंच्या माध्यमातून एसपींच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले. ही कृती एक प्रकारे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना थेटपणे शह देणारी ठरली आहे. आपण निलंबनाचे आदेश दिलेले आहेत, त्यावरती चर्चा होण्यासाठी नीलम गोऱ्हेंनी सत्ताधारी म्हणून उदय सामंत आणि गणेश नाईक यांच्याकडे विचारणा केली. आता इथं गणेश नाईकांना पिन मारण्याची गरज कितपत होती, हा सुद्धा महत्वाचा विषय. कारण शिंदे विरुद्ध नाईक हा सामना गेल्या 4 ते 5 महिन्यात बराच एकेरीवर आलेला आहे. आपली बाजू मांडण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे हे उभा राहिले आणि त्यांनी कायद्याने चौकशी व्हावी, पण गुन्हा दाखल होणारे तसा गुन्हा नोंद करणारे आमची लोक नव्हती, असं सांगत जिल्हा परिषदेत सदस्य आणि कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतरांना परवानगी नसताना मंत्री आणि 4000चा मॉब का शिरला होता याची चौकशी करावी. निलंबनाची कारवाई एकांगी आहे, त्यावरती विचार व्हावा, असं विधान केलं. मग इथे मात्र बराच राडा झाला आणि सभापती पदाच्या खुर्चीवरती राम शिंदे विराजमान झाले. याच प्रकरणावरची चर्चा विधानसभेत आली आणि एकनाथ शिंदेंनी बाजू मांडली. एकनाथ शिंदेंनी एसपी हे एकांगी वागल्याचं स्पष्ट करत, आपण फोनवरनं माहिती घेत होतो, दातेंना फोन केला होता, एसपींनी सदस्यांना मतदान करून देईल, अडथळा आणणार नाही असं सांगितलं होतं, पण तसं मात्र केलं नाही हे स्पष्ट केलं. यावरती शेजारीच बसलेल्या फडणवीसांनी चौकशी करू असं विधान करत विषय संपवला. पण सभागृहाच्या पायऱ्यांवरती शिंदे गटाच्या नेत्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे, आंदोलनामुळे फडणवीस मात्र संतप्त झाल्याच्या बातम्या आलेल्या होत्या. थोडक्यात ही सुरुवात नाहीये आणि शेवट देखील नाहीये. यापूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिंदे गटाचे नेते हे फडणवीसांच्या दालनात गेले होते आणि तिथं वादावादी झाली होती. त्याचं कारण पक्षप्रवेश हेच होतं असं सांगण्यात आलेलं. त्यानंतरच्या राजकारणात फडणवीस हे शिंदेंना शह देत असल्याचं दिसून आलं. मुंबई महानगरपालिका असू देत किंवा मुंबई परिसरातल्या महानगरपालिका, इथनं शिंदेंचं महत्व कमी करण्याचं राजकारण भाजपच करत असल्याचे आरोप होत आहेत. कुरघोडीचं हे राजकारण काही लपून राहिलेलं नाहीये, पण साताऱ्याच्या निमित्ताने हे राजकारण आता टिपेला आणि थेट पोहोचल्याचं दिसतं. यातला आणखी एक दुसरा पदर म्हणजे या प्रकरणात भाजप विरोधात आलेले दादा गटाचे मंत्री. मकरंद पाटलांना देखील मारहाण झालेली असं सांगण्यात येते, पण शिंदेच्या नेत्यांनी ज्याप्रमाणे देसाईंना बॅकिंग दिलंय ते मकरंद पाटलांना दादा गटाने दिलेलं नाहीये. अजित पवार नसल्यामुळं निर्माण झालेली हीच पोकळी आता मकरंद पाटलांना एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहून भरून काढता येऊ शकते. त्याच दिशेनं राजकारण जाताना दिसतंय. थोडक्यात काय, तर एकनाथ शिंदे पुढच्या 2 ते 3 वर्षात सत्तेचा टेकू घेऊन अजितदादा गटाच्या नेत्यांना भासणाऱ्या गॉडफादरची स्पेस भरून काढताना दिसू शकतात. तरी सुद्धा फडणवीसांसोबतचा पंगा इतका सोपा ठरेल असं सध्या तरी म्हणता येत नाही, हे मात्र निश्चित आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घडलेल्या या राजकारणात नेमकं कोणी कोणाला चेकमेट केलंय? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.